नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नागोठणे ते चोळे विभागासाठी अनंत युवा प्रतिष्ठानकडून 2 रुग्णवाहिकांचं लोकार्पण आणि गरजूंना व्हीलचेअरचं वाटप। अनंत युवा प्रतिष्ठानच्या प्रेरक आणि मानवतावादी सामाजिक उपक्रमाचं होतंय कौतुक। अनंत युवा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सेक्रेटरी धीरज घुले पाटील यांचा विशेष पुढाकार। युवा उद्योजक अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकविध सेवाभावी उपक्रम। रुग्णवाहिका ही अपघातग्रस्त रुग्णांना, गरजूंना अत्यंत उपयुक्त ठरेल। कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित। नागोठणे ते चोळे विभागासाठी अनंत युवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम। रायगडच्या नागोठणे ते चोळे परिसरातील नागरिकांसाठी अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रेरणादायी आणि मानवतावादी उपक्रम राबवण्यात आला। या अंतर्गत 2 रुग्णवाहिकांचं लोकार्पण करण्यात आलं, तसंच गरजू नागरिकांना व्हीलचेअरचं आणि अन्य साहित्याचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमामुळे अपघातग्रस्त तसंच गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे। ग्रामीण भागात रुग्णवाहिकांची कमतरता भासत असताना हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं नागरिक आणि उपस्थित मान्यवरांनी सांगितलं। या कार्यक्रमासाठी अनंत युवा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे सेक्रेटरी धीरज घुले पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला। त्यांच्या या सामाजिक जाणीवेच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय। युवा उद्योजक अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष राम जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी या उपक्रमाचं स्वागत करत अनंत युवा प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं। एकूणच या उपक्रमामुळे समाजातील गरजू घटकांना थेट मदत मिळणार असून सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिलं जातंय। दमशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। सर, काय सांगाल? अनंत युवा फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी 2 रुग्णवाहिका नागोठणे विभागामध्ये आपण दिलेल्या आहेत। सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी सुरू केला आहे। काय सांगाल? एकूण दिव्यांग बांधवांसाठी देखील आपण व्हीलचेअर्स वगैरे दिलेले आहेत। काय नेमका हा उपक्रम आहे आणि भविष्याच्या काळात हे प्रतिष्ठान कशा पद्धतीनं घराघरामध्ये हे आपलं कार्य नेईल? अनंत अंबानी साहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही ही अनंत युवा प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे आणि अनंत अंबानी साहेबांचा वाढदिवस 9 एप्रिलला झाला। त्याचं औचित्य साधून नागोठणे विभागामध्ये व्हीलचेअर दिव्यांग बांधवांसाठी स्टिक असतील याच्या वाटप ह्या ठिकाणी होतं आणि 2 ॲम्ब्युलन्सची अत्यंत गरज आदिवासी भागातील लोकांसाठी होती। त्यामुळे अंबानी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या विभागासाठी वाटप ठेवलेले आहे। काय सांगाल? भविष्याच्या काळात कशा पद्धतीनं आपलं काम असणार? निश्चित अनंत अंबानी साहेबांचं काम हे पूर्ण महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारताला ज्ञात आहे आणि भारताच्या बाहेरील प्रदेशी जेवढे पाहुणे येतात ते वंतारामध्ये जातात आणि त्यांच्या हिंदू संस्कृतीवरती, हिंदू धर्मावरती असणारं प्रेमी आपल्या सर्वांना माहिती आहे। त्या विचारांवर आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आमचा खारीचा वाटा म्हणून आमच्या हातात जेवढं आहे तेवढं आम्ही पुण्याचं काम करू। अनंत प्रतिष्ठान जे आहे, युवा प्रतिष्ठान, त्याच्या माध्यमातून जनतेला आपलं काय आव्हान असणार आहे? जी कामं होणार आहेत त्याचा लाभ कशा पद्धतीनं या विभागातील जनतेने घ्यावा? अनंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला जनतेला हेच आव्हान आहे की सर्वांनी एकत्र येऊन एक उज्ज्वल भारत आणि एक नवीन भारत कसा विकसित होईल हे आम्ही जनतेला अनंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगतो।